चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथील अपहरण झालेल्या 7 वर्षीय चिमुकल्यावर अनैसर्गिक कृत्य केल्यावर संशयित आरोपीने गळा दाबून खून केलाय। या घटनेतील संशयित आरोपीस पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तात्काळ अटक केली असून त्याच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत अपहरण तसेच खुनाचा गुन्हा वडनेर भैरव पोलिसात दाखल करण्यात आलाय। संशयित आरोपीस न्यायालयाने 22 तारखेपर्यंत 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी दिली आहे। दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ समस्त वडनेर भैरव येथील नागरिकांनी रविवारी कडकडीत बंद ठेवत मोर्चा काढला होता। याबाबत सविस्तर वृत्त असे की वडनेर भैरव येथील इयत्ता दुसरीतील 7 वर्षीय मुलगा गुरुवार रोजी स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण आटोपून घरी परतत होता। त्यावेळी कोकण टेंभी येथील किशोर बाळू मोकणे या संशयिताने त्याचे अपहरण केले। या घटनेबाबत वडनेर भैरव पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। फरार संशयित आरोपीचा पोलिसांनी माग काढत शनिवारी संशयित आरोपी किशोर मोकणे याला कोकण टेंभी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले। पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चिमुकल्याला मारून टाकल्याची माहिती पोलिसांना दिली। यामुळे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता 7 वर्षीय चिमुकल्याचा नग्न अवस्थेत पडलेला मृतदेह आढळून आला। दरम्यान नाशिक जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाला असून त्यानुसार मयत चिमुकल्यावर संशयित आरोपीने अनैसर्गिक कृत्य केल्याचे निष्पन्न झाले। आरोपी विरोधात भारतीय दंड संहितेनुसार पोक्सो कायद्याअंतर्गत तसेच अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल केला आहे।